नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला काय रेसिपी दाखवणार आहे। काय होतं मैत्रिणींनो, आता उन्हाळा लागलेला आहे, खूप भाज्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत। अगदी उसळी किंवा म्हणजे कडधान्य पण खायला मुलं कंटाळतात आणि पालेभाज्या आता बिलकुल मिळत नाही, फळभाज्या भरपूर असे मुलं खात नाहीत। तर एक ऑप्शन आहे, मी तुम्हाला रेसिपी दाखवते, म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपीचा। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला, नवीन मैत्रिणी असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब पण करून घ्या मैत्रिणींनो। तर कढई ठेवून घेतलेली, मी तेल टाकलेलं आहे, जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे। पहिलं जिरं टाकायचं, नंतर मोहरी टाकायची आणि भरपूर असा कांदा वापरायचा आहे आपल्याला। इथे कांदा छानसा बारीक चिरून घ्यायचा आहे, मस्त असा दिसला नाही पाहिजे भाजीमध्ये परतल्यानंतर, एवढा आपल्याला कांदा बारीक चिरायचा आहे। तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून, गावातून, देशातून बघतात प्लीज मला कॉमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला थँक्यू बोलेल मैत्रिणींनो। खूप छान सपोर्ट करताय मला तुम्ही, त्याच्यामुळे सगळ्या माझ्या वायटी फॅमिलीचे खूप धन्यवाद, थँक्यू सगळ्यांचे। तर कांदा मी तेलामध्ये परतून घेतला आहे, त्यानंतर मीठ टाकलेलं आहे। मिठाने काय होतं मैत्रिणींनो, आपण फोडणी करतो ना, कांदा टोमॅटो वगैरे परततो ना, तर कांदा आपला लगेच परतला जातो, म्हणून मीठ आपण पहिलं कमी टाकायचं तुमच्या अंदाजानुसार। कोणी कमी टाकतं, कोणाला एकदम परफेक्ट मीठ लागलं पण पाहिजे, कोणाकोणाचं असं असतं भाजीमध्ये। कांदा आपल्याला थोडासा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि छान असे बारीक तुकडे केलेले आहेत। खूप छान लागते ही बटाट्याची चटणी, आमच्याकडे त्याला बटाट्याची चटणी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। तर इथे मस्त असा ताजा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। बटाटे छान असे चिरून पाण्यामध्ये ठेवलेले, काळे पडतात, पाण्यामध्ये आपल्याला बटाटे ठेवून द्यायचे आहेत। खूप छान लागते ही बटाट्याची चटणी, तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, टिफिनला देऊ शकता, मुलांना खूप आवडेल, नक्की करून बघा। तर इथे आपला कांदा परततोय, त्यानंतर आपण याच्यामध्ये इथे आपलं हिरव्या मिरचीचा बिलकुल वापर करायचा नाही, आपण लाल मसाला बनवणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये बनवणार आहोत। आपल्याकडे जो घरगुती मसाला असेल ना मैत्रिणींनो, तो टाकायचा आहे, खूप भन्नाट लागते ही चटणी। तर इथे आपला कांदा परततोय, कमी गॅसवर मस्त असा कांदा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायचं आहे, तुम्ही बघू शकता अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि आपला घरगुती मसाला टाकून घ्यायचा, 1 चमचा टाकलेला आहे मी। थोडीशी तिखट बनवायची, चपातीसोबत छान लागते, तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, म्हणजे आपल्याला काय होतं मैत्रिणींनो, आपल्याकडे कांदे आणि बटाटे नेहमीच अवेलेबल असतात, आपण आणूनच ठेवतो। बटाटे कांदे आपल्याकडे भरपूर, आपण 5-5, 6-6 किलो आणून ठेवतो। त्याच्यामुळे काय होतं, भाजीला जर घरामध्ये काहीच नाही, म्हणजे आता उन्हाळा लागलेला आहे, खूप भाज्यांचे प्रॉब्लेम होतात। भाजी जर तुमच्याकडे काही नसेल तर नक्कीच आठवड्यातून एकदा दोनदा ही तुम्ही ऑप्शन ठेवू शकता भाजीचं, आणि मग खायला पण दिसायला तेवढी छान दिसते ना, खायला पण तेवढीच टेस्टी लागते मैत्रिणींनो। आणि सकाळच्या घाईगडबडीत एकदम पटकन होते। पातळ खूप असे बारीक काप करायचे, याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त वाफेवर आपण ही भाजी शिजवणार आहोत। वाफेवर आपण शिजवतो ना, त्याची टेस्ट वेगळी लागते त्या भाजीची। तर आता आपण बटाटे टाकून घेतलेले आहेत, पाणी पूर्ण निथळून घ्यायचं। आता बटाटे आपल्याला छान असे मसाल्यामध्ये व्यवस्थित, कांदा मसाला हळद वगैरे याच्यात व्यवस्थित असे मिक्स करायचे। आपण जो कढीपत्ता टाकला आहे तो पण बघा किती छान दिसतो आणि त्याची टेस्ट पण वेगळी लागते याच्यामध्ये। तर आता थोडं 5 मिनटासाठी आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे, वाफेवर शिजवायची आहे। तुम्ही ते बघू शकता, खूप छान मैत्रिणी ही भाजी झाली, नक्की करून बघा तुम्ही। जर कोणी कोणी हिरव्या मिरचीतच करतं, लाल मसाल्यात करत नाही, पण लाल मसाल्यात खूप छान लागते ही भाजी। तर 5 मिनटं आपले झालेली आहे, आपले टिफिनची आजची भाजी तयार झालेली। माझी बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो। व्हिडिओ कुठून बघतात तेही मला सांगायला विसरू नका, म्हणजे मला थँक्यू बोलता येईल तुम्हाला। आणि असाच सपोर्ट करा आपल्या व्हिडिओंना, नवीन मैत्रिणी असतील आपल्या चॅनलवरती, आपल्या चॅनलला मैत्रिणींनो सबस्क्राईब करून घ्या। तर इथं आपली टिफिनची रेसिपी तयार, वरून कोथिंबीर टाकायची। बाय।